दर्शन एक डॉक्टर होता। आज तो हॉस्पिटलमधून लवकर आला, कारण का तो त्याला मुलगी पाहण्यासाठी जाणार होता। तो तयार झाल्यानंतर त्याच्या मित्राला घेऊन मुलीला पाहण्यासाठी निघाला। थोड्या वेळ बसल्यानंतर भूमिका चहाचा ट्रे घेऊन आली। भूमिकाने रेड कलरची साडी घातली होती आणि त्याच्यावर हलकासा मेकअप केला होता आणि त्यामध्येच भूमिका छान दिसत होती। भूमिकाचं वय 25 वर्ष होतं आणि तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं। भूमिका मिडल क्लास फॅमिलीमधली होती। काही वेळ दर्शनने आणि भूमिकाने एकमेकांसोबत गप्पा मारल्या आणि आपापली पसंती आहे म्हणून सांगितलं। 2 महिन्यानंतर भूमिका आणि दर्शनचं लग्न धूमधडाक्यात झालं। पाठवणीच्या वेळेस दर्शन सोबत त्याचा मित्र आणि भूमिका एवढेच होते। रस्त्यामध्येच दर्शनचा फोन वाजला, त्यामुळे त्याने गाडी थांबवायला सांगितली आणि तो गाडीपासून दूर जाऊन फोनवर बोलत होता। भूमिका दर्शनच्या मित्राला म्हणाली की कोणाचा फोन आहे, किती वेळ झालं ते फोनवर बोलत आहेत। मित्र म्हणाला, एका डॉक्टरला खूप जबाबदारी असतात। हे ऐकल्यानंतर भूमिकाचं मन शांत झालं। भूमिका सासरी पोहोचली। भूमिकाच्या सासरी जास्त पाहुणे नव्हते, त्यात दर्शनचे काकू, मावशी आणि आत्या आणि काही मित्रमंडळीच होते। 2-3 दिवस पूजा करून पाहुणे आपापल्या घरी निघून गेले आणि आता एवढ्या मोठ्या घरात फक्त राहिले भूमिका आणि दर्शन। दर्शन भूमिकाला म्हणाला की आपण फिरायला कुठे जायचे। भूमिका म्हणाली की तुम्हाला कुठे जायचे आहे तिथं मला यायला आवडेल, मला फक्त तुमच्यासोबत टाइम घालवायचा आहे। दर्शन भूमिकाला त्याच्या गावाकडे त्याच्या घरी नेण्याचा विचार करतो, कारण का तिकडलं वातावरण खूप छान आहे। दर्शन भूमिकाला म्हणाला, तू सामान पॅक कर, आपण उद्या एका चांगल्या ठिकाणी जाणार आहोत। भूमिका म्हणाली की आपण कुठे जायचे आहे। तोपर्यंत दर्शनला एक फोन आला आणि तो बाहेर जाऊन बोलू लागला। भूमिका विचार करते की असा कोणता महत्त्वाचा फोन येतो आणि तो फोन आल्यावर दर्शनच्या चेहऱ्यावर टेन्शन येतं। समोर कोण बोलत आहे, काय बोलत आहे याचं सुद्धा त्यांना भान राहत नाही। ते फक्त त्या फोनलाच महत्त्व देतात। काही वेळानंतर दर्शन खोलीमध्ये येतो। भूमिका म्हणते की कोणाचा फोन होता। दर्शन म्हणतो की ते सगळं सोड, आज आपण मस्त डिनर करण्यासाठी जाऊ, पटकन तू तयार हो। सगळं सोडून भूमिका तयार होण्यासाठी निघून गेली, पण ती विचार करत होती की कोणाचा फोन होता आणि दर्शनने मला उत्तर का नाही दिलं। नंतर दोघे पण डिनरसाठी गेले आणि उशिरा संध्याकाळी आले। दुसऱ्या दिवशी कारने दोघे पण जायला निघाले। खूपच छान वातावरण होतं। कुठे कुठे थांबून सुद्धा त्या दोघांनी फोटो क्लिक केले होते। 4 तासानंतर ते त्या ठिकाणी पोहोचले आणि गाडी गावाकडल्या घरी येऊन थांबवली। गावाकडील घर पाहून भूमिका तर थक्क झाली आणि त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, किशोर निवास। भूमिकाने आश्चर्याने विचारलं की हे घर कोणाचं होतं। दर्शन म्हणाला, हे घर माझ्या आजोबांचं होतं आणि एकुलते एक असल्यामुळे ते घर नंतर बाबाचे झाले आणि नंतर आपले। नंतर 20 वर्षाची एक मुलगी त्या घरातून बाहेर आली आणि त्या मुलीला पाहून दर्शन म्हणाला की ही या घराची देखभाल करणाऱ्या काकूची मुलगी तारा आहे। तारा कारमधलं सगळं सामान घेऊन आतमध्ये गेली। भूमिका पण तिच्यासोबत आतमध्ये गेली। घर खूप छान होतं। सगळ्या जुन्या वस्तू आणि महागातल्या वस्तूने घर भरलं होतं। तिने गावाकडे एवढे छान घर कुठेच पाहिले नव्हते। तारा तिला म्हणाली की वहिनी तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी तुम्हाला जेवायसाठी वाढते। ती जेव्हा बेडरूममध्ये गेली तेव्हा ती पाहते की बेडरूम खूपच मोठी आणि आकर्षक बनवली होती। दर्शनने आणि भूमिकाने जेवण केल्यानंतर दोघे पण फिरायसाठी बाहेर गेले। सगळीकडे हिरवीगार झाडे झुडपे होते, वेगवेगळे प्रकारची फुले, झाडे आणि छोटंसं तळं। हे सगळं पाहून भूमिकाला खूप छान वाटलं। दुसऱ्या दिवशी भूमिका ताराला म्हणाली की मी दर्शनच्या आवडीचं जेवण बनवणार आहे, तू फक्त माझी मदत कर। ठरल्याप्रमाणे भूमिकाने दर्शनच्या आवडीचं सगळं जेवण बनवलं आणि जेव्हा दर्शन जेवण खाण्यासाठी बसला त्याने 2च घास खाल्ले असतील, तोपर्यंत त्याला एक फोन आला आणि तो जेवण तसंच सोडून बाहेर फोनवर बोलायला गेला।
भूमिका विचार करते की असा कोणाचा महत्त्वाचा फोन येतो आणि त्यामुळे ते माझ्याकडे दुर्लक्ष करतात. मी एवढं प्रेमाने जेवण बनवलं आणि ते माझं जेवण अर्धवट सोडूनच गेले. थोड्या वेळानंतर दर्शन येतो आणि भूमिकाला सॉरी म्हणतो. भूमिका म्हणते कोणाचा फोन होता, पण दर्शन म्हणतो की मला पहिली भूक लागली आहे, त्यासाठी माझ्या संग जेवायला चल. त्यानंतर दर्शन त्याच्या हाताने भूमिकाला जेवण भरवतो. 4 वाजायच्या टायमाला दोघे पण फिरायसाठी जातात. शेतात जाऊन दोघे मनसोक्त फिरतात. दोघे पण बैलगाडीत बसतात. झाडाला लागलेले फळे खातात. पाठातल्या पाण्यात थोडीशी मज्जा मस्ती करतात. पण भूमिकाचं मन कुठे ना कुठे त्या फोनमध्येच अडकलेलं होतं. संध्याकाळच्या वेळेस टेरेसवर दोघे जण बसलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी दर्शन बाथरूममध्ये असतो आणि बाहेर भूमिका तिचे केस विंचारत होती. तेव्हा दर्शनचा फोन वाजतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की ओम. ती फोन उचलायला जाते पण तोपर्यंत फोन कट होतो. नंतर त्याच मोबाईलवर मेसेज टोन वाजते. त्यामुळे तो मेसेज भूमिका पाहते. तो मेसेज ओमचाच असतो. मोबाईल लॉक असल्यामुळे ती पूर्ण मेसेज वाचू शकली नाही. फक्त त्याच्यावर लिहिलं होतं की पप्पा, मी एवढाच अभ्यास करू शकतो, यापेक्षा जास्त मला होत नाही. कारण फक्त एवढंच तिला वाचायला मिळालं. पप्पा हा शब्द वाचूनच भूमिका विचार करते की हा ओम कोण आहे आणि तो दर्शनला पप्पा का म्हणत आहे. कदाचित दर्शनला एक मुलगा असेल आणि त्याची बायको या दुनियेत नसेल किंवा त्याला सोडून गेली असेल. असे असेल का? कारण एवढा शिकलेला मुलगा, एवढा पैशावाला मुलगा एवढ्या साधारण मुलीशी लग्न का करेल? असे हजारो प्रश्न तिच्या डोक्यात घुमत होते. तिला हे सगळं दर्शनला विचारू वाटत होतं, पण कोणत्या तोंडाने विचारावं हेच तिला कळत नव्हतं. पूर्ण दिवस भूमिका त्याच विचारामध्ये बुडालेली होती. तिचं मन कशातच लागत नव्हतं. ती बेचैन होत होती. काय करू आणि काही नाही असं होत होतं तिला. तिचे हातपाय थरथर कापत होते. दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर आपण फिरायला जावं असं दर्शन तिला म्हणाला, परंतु भूमिकाने डोकेदुखीचा बहाणा त्याला सांगितला आणि ती गेली नाही. रात्री 1 वाजता जेव्हा भूमिकाला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की शेजारी दर्शन झोपलेला नव्हता. ती दर्शनला इकडे तिकडे शोधू लागली. तेव्हा तिला एका खोलीची लाईट जळताना दिसली. भूमिका त्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघाली, परंतु तो दरवाजा आतून लॉक होता. त्यामुळे भूमिका गपचूप येऊन माघारी झोपी गेली. थोड्या वेळानंतर दर्शन पण येऊन तिच्यापाशी झोपला. तिने सकाळच्या वेळी उठून त्या दरवाजाला पाहिलं तर त्या खोलीला एक लॉक लावलेलं होतं. काही कामानिमित्त दर्शन बाहेर गेला होता. त्यामुळे भूमिका ताराला विचारू लागली की तारा, त्या खोलीला लॉक का आहे आणि त्या लॉकची चावी कुठे आहे? तारा म्हणाली की मला माहीत नाही दीदी. जेव्हापासून आई आणि मी इथे राहत आहोत तेव्हापासून त्या बेडरूमला लॉक असतं. दर्शन दादापाशीच त्या बेडरूमची चावी असते आणि त्यांच्याशिवाय त्या खोलीमध्ये कोणी सुद्धा जात नाही आणि कोणी गेलं पण नाही. आणि जेव्हा दर्शन दादा त्या खोलीमध्ये जातात तेव्हा ते आतून दरवाजा लॉक करतात. मी 2-4 वेळा दादाला म्हणाले होते की मी त्या खोलीची साफसफाई करू का, पण दादानी मला त्या खोलीत जाण्यासाठी सक्त मनाई केली होती. हे सगळं ऐकून भूमिका टेन्शनमध्ये आली. ती विचार करते की त्या बंद खोलीच्या मागे काय रहस्य असेल. दुसऱ्या दिवशी भूमिका झोपण्याचं नाटक करते आणि ती पाहते की कपाटावर एक बॉक्स होता आणि त्या बॉक्समधून दर्शन हळू चावी काढतो आणि मग तो दर्शन त्या खोलीत जातो. जेव्हा भूमिका पाठीमागून जाते पण ती पाहते की दरवाजा आतमधून लॉक असतो. सकाळच्या वेळी भूमिका दर्शनला एक चिठ्ठी देते आणि म्हणते की मला ही सगळी मिठाई खाऊ वाटत आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही सगळी मिठाई घेऊन या. दर्शन म्हणतो की ताराला सांग, तारा सगळं आणून देईल. भूमिका म्हणते की आज ताराची तब्येत खराब आहे, त्यामुळे तुम्ही जावा. ती चिठ्ठी घेऊन दर्शन बाजारला जातो. जसा दर्शन जातो तशी भूमिका पटकन जाऊन कपाटाच्या वरच्या बॉक्समधून ती चावी काढते आणि ती बेडरूमचा दरवाजा उघडते. तर त्या खोलीमधलं दृश्य पाहून ती दचकते.
कारण पुढे भिंतीवर दर्शन सोबत एका मुलीचा फोटो असतो. तिथं भरपूर पुस्तके ठेवलेली होती आणि बेडरूम मध्ये लागणारे सगळं सामान उपलब्ध होतं आणि ते सगळं व्यवस्थित होतं. तेव्हाच भूमिकाला आवाज येतो की भूमिका कुठे आहेस? मी माझं पॉकेट इथेच विसरून गेलो. माझं पॉकेट कुठे ठेवलं आहे? मला भेटत नाही. त्या खोलीतून भूमिका रागाने बाहेर पडते आणि दर्शन पण पाहतो की भूमिका त्या खोलीतून रागाने बाहेर पडली आहे आणि भूमिका दर्शन पुढे उभी राहते आणि एक जोरदार कानाखाली त्याला मारते आणि म्हणते की धोकेबाज माणसा, मूर्ख माणसा, तुझं आधीच लग्न झालं होतं आणि तुला एक मुलगा आहे आणि तो मुलगा तुला रोज फोन करतो. त्यामुळेच तू फोन आला की पटकन उठून माझ्यापासून लांब जाऊन बोलत असतोस. त्यामुळे मी विचार करते तू एवढा मोठा असून माझ्यासारख्या सामान्य मुलीशी लग्न का केलं आहे? दर्शन म्हणतो की भूमिका, तू चुकीचा गैरसमज करत आहेस. मग दर्शन भूमिकाचा हात धरून त्या खोलीत घेऊन जातो आणि म्हणतो की या फोटोमध्ये जो माझा फोटो आहे तो माझा फोटो नाही, तो माझा जुळा भाऊ आहे. भूमिका म्हणते खरं लपवण्यासाठी आता नवीन कहाणी बनवत आहात. दर्शन कपाटामधून एक अल्बम काढतो. तो त्याच्या लहानपणीचे सगळे फोटो दाखवतो. दर्शनच्या शेजारी सेम दिसणारा मुलगा उभा असतो. दर्शन म्हणतो की हा माझा भाऊ जय आहे. दर्शन अजून फोटो दाखवतो आणि त्या फोटोत तो त्याच्या आई वडिलांसोबत त्याच्या आणि जयचा सुद्धा फोटो दाखवतो. भूमिका म्हणते की आता तुमचा भाऊ जय कुठे आहे आणि ती मुलगी कोण आहे आणि तो ओम कोण आहे? तो तुम्हाला पप्पा का म्हणतो? जय दादा माझ्यापेक्षा 3 मिनिटांनी मोठा होता. आमचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन होते. जेव्हा आम्ही 10 वर्षाचा होतो तेव्हाच आमची आई हे जग सोडून गेली. त्यामुळे वडिलांनी आम्हाला हॉस्टेलमध्ये पाठवून दिले आणि हॉस्टेलवरून सुट्टी असल्यावर आम्ही याच घरात गावाकडे येत होतो. 12वी झाल्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी जय दादा दुसऱ्या देशात गेला, कारण जय दादाला सुद्धा डॉक्टर बनायचं होतं. पण मला भारतात राहूनच डॉक्टर बनायचं होतं. मला आणि बाबाला भेटण्यासाठी जय दादा परदेशातून कधी कधी येत होता. जय दादा गावातल्या गौरीसोबत लहानपणापासून प्रेम करत होते. गौरी खूप गरीब होती आणि ती आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. मला आणि बाबाला जय दादाची आणि गौरीची दोस्ती पसंत नव्हती, कारण का आम्हाला वाटत होते की गौरी जय दादा सोबत प्रेम करत नाही, ती फक्त जय दादाच्या पैशावर प्रेम करते. जय दादाचं शिक्षण पूर्ण झालं आणि काही दिवस गावाकडे बाबापाशी राहण्यासाठी जय दादा आला. पण मी गावाकडे येऊ शकलो नाही. माझे त्यावेळेस एक्झाम चालू होते. काही महिन्यांनी मी गावाकडे आलो. तेव्हा मला गावातल्या माणसांकडून कळाले की गौरी कोणासोबत तरी पळून गेली आहे. हे ऐकल्यावर मला आनंद झाला. मला वाटलं की बरं झालं, माझ्या भावाच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. जय दादाला परदेशात नोकरी करायची होती, त्यामुळे आले तसे गेले होते. आता ते आणि मी दोघे पण कामात व्यस्त होतो. आमचं जास्त करून फोनवर सुद्धा बोलणं होत नव्हतं. 4 वर्ष झाले होते तरी पण त्यांच्यानी माझी भेट झाली नव्हती. दादाला मी नेहमी म्हणत होतो की आम्हाला भेटायला एकदा गावाकडे या, परंतु जयदादा काहीतरी कारण सांगून येत नव्हता. एक दिवस मला परदेशातून फोन आला. ज्या देशात जयदादा राहत होता तो माणूस म्हणाला, तुमचे जयदादा शेवटच्या स्टेपला आहेत. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. मी घाई गडबडीत तिथे पोहोचलो. तिथे गेल्यावर जयदादा शेवटचे काही तास मोजत होता. जयदादा म्हणाला की मी तुला इथे काही महत्त्वाचं बोलण्यासाठी बोलवलं आहे. 4 वर्षापूर्वी जेव्हा मी गावाकडे आलो होतो तेव्हा तू एक्झाममुळे गावाकडे येऊ शकला नाही आणि बाबा पण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळेस मी आणि गौरी शरीराने जवळ आलो. नंतर मी परदेशात आलो आणि दादा मला म्हणाला की एके दिवशी मला कळाले की गौरी प्रेग्नेंट आहे. जय दादाला काही समजत नव्हते की काय करावे. त्याला माहीत होते की बाबा गौरीला कधी सून म्हणून स्वीकारणार नाहीत. त्यामुळे जय दादाने त्याच्या मित्राकडून गौरीचे पासपोर्ट बनवले आणि त्या दोस्तांसोबत
गौरी जयदादाकडे परदेशात गेली. तिथं गेल्यावर त्यांनी लग्न केलं. नंतर गौरीने एका मुलाला जन्म दिला. ते दोघं खूप सुखी होते. ते दोघं मला आणि बाबाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना भीती वाटत होती. पण एके दिवशी गौरी आणि जयदादा बाहेर चालले होते तेव्हा त्यांचा एक भयानक ॲक्सिडेंट झाला आणि तिथेच गौरीचा मृत्यू झाला. आणि ओमची तब्येत खराब होती, त्यामुळे तो घरी केअरटेकर सोबत होता. आणि जयदादा म्हणाले की ओमला लक्ष दे, एवढेच म्हणाले आणि त्यांनी प्राण सोडला. जेव्हा मी जिथे जयदादा राहत होता तिथं गेलो, ओम मला पप्पा म्हणून माझ्या गळ्यात पडला. मी त्याला खरं सांगू शकलो नाही, पण एवढं सांगितलं की तुझी मम्मी आता कधीच माघारी येऊ शकणार नाही. आणि मी नंतर ओमला घेऊन भारतात आलो. 1 वर्ष मी ओमला माझ्यासोबत ठेवलं आणि थोडा मोठा झाल्यावर त्याला हॉस्टेलला टाकले. बाबा जयदादा गेले हा हादसा सहन करू शकले नाही आणि ते देवाघरी गेले. ओम आता 7 वर्षाचा झाला आहे आणि तो हॉस्टेलमध्ये राहत आहे. तुला माहित आहे भूमिका, ही खोली जयदादाची होती. जेव्हा पण दादा गावाकडे येत होते तेव्हा ते याच खोलीत राहत होते. परदेशातून येताना मी जयदादाच्या आणि गौरीचा हा मोठा फोटो घेऊन आलो होतो आणि त्यालाच या खोलीमध्ये लावले आहे. या खोलीमध्ये माझ्या दादाच्या खूप आठवणी आहेत. मला या खोलीमध्ये दुसऱ्यांनी आलेलं चालत नाही. जेव्हा पण मला जयदादाची आठवण येते तेव्हा मी इथे येतो आणि त्यामुळे मी इथे येऊन दादाची सगळे पुस्तके वाचत बसतो. या खोलीत येऊन बसल्यावर मला वाटतं की दादा माझ्या शेजारीच आहे. हे सगळं सांगताना दर्शनच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि हे सगळं ऐकताना भूमिकाचे सुद्धा डोळे भरून आले. भूमिका दर्शनला म्हणाली की हे सगळं तुम्ही मला आधी का नाही सांगितले. मला माहित आहे कोणतीच मुलगी ओमला स्वीकारणार नाही. ओम जेव्हा मला पप्पा म्हणेल तेव्हा त्या गोष्टीमुळे तिला त्रास होईल. मी कधीच त्याला सांगू शकलो नाही की मी तुझा पप्पा नाही, मी तुझा काका आहे. अजून तो छोटा आहे. विचार केला की तो जेव्हा या घरात ॲडजस्ट होशील तेव्हा तुला सांगावं. भूमिका म्हणाली मला माफ करा, मी विनाकारण तुमच्यावर हात उचलला. दर्शन म्हणाला की माझ्या अशा वागण्यावरून कोणी पण शक घेऊ शकतो. काही दिवस गावात राहिल्यानंतर ते दोघं शहरात येतात. तिथं आल्यावर भूमिका दर्शनला म्हणाली की आता ओमला आपल्याकडे घेऊन या. त्याला आता आपल्या दोघांच्या प्रेमाची गरज आहे. ओमला आणण्यासाठी दोघं पण हॉस्टेलमध्ये जातात. दर्शन ओमला म्हणतो की ही तुझी नवीन मम्मी आहे. ओम खूप खुश होतो आणि भूमिकाला पळत येऊन मिठी मारतो. भूमिका पण एका आईच्या प्रेमासारखी ओमला जवळ घेते आणि त्या दिवसापासून ओम, दर्शन आणि भूमिका खूप आनंदी राहतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.